हा आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही, हा मेसेज तुम्हाला येत असेल तर हे व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे। तर हे व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला सर्व माहीत होते आणि तुमचा जे भी प्रॉब्लेम आहे ते निघून जाते। तर सुरू करूया। अगोदर आपला आधार नंबर इथं वरी टाकूया। जे भी आपला आधार नंबर आहे ते वरी टाकून द्या आणि आधार नंबर टाकताना लक्षात ठेवा की आपले जे भी आकडे आहे आधारचे ते बरोबर पाहिजे। त्यानंतर आपली जे कॅप्चर कोड आहे ते टाकल्यानंतर इथं लिहिलेलं आहे हे वाचून घ्या अगोदर की हे कशासाठी आहे काय नाही, आणि नंतर आपला जे सबमिट आहे मी सहमत आहे याच्यावर सबमिट करा। सबमिट केल्यानंतर हे मेसेज येत आहे तर हे एरर तुमच्या जे वेबसाईट आहे ते वेबसाईटचा एरर आहे। तर वेबसाईटचा एरर गेल्यानंतर तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह होते। वेबसाईटच्या एररच्यामुळे ते नाव तुम्हाला यायला, तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे।